नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे छान अशी वालाची उसळ बनवणार आहे। तर वालाची उसळ कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। तर चला तर मग छान अशी चविष्ट आपण वालाची उसळ बनवूया। आणि चॅनलला सबस्क्राइब करेल नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऑल बेलचं बटन दाबा। वालाची उसळ घेतली तर आपण आता ही स्वच्छ धुवून आणि कुकर मधनं एक शिट्टी काढून घेऊया याची। यात आपण थोडीशी हळद घालूया एक शिट्टी काढताना आणि अगदी थोडंसं मीठ घालूया। आता एक पाणी घालून एक शिट्टी काढून घेऊया। हे बघा छान असे आपण कुकर मधनं एक शिट्टी काढून घेतली उसळची, मस्त मऊ झाली आहे। आता आपण याची भाजी बनवून घेऊया। आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथं बारीक कापून घेतलेला लसूण, बेसन पीठ आहे, मोहरी, जिरे, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। तेल घालूया। मोहरी घालूया अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, हिंग आणि बारीक कापून घेतलेला लसूण। गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला, मोठा नाही। त्यात थोडी हळद घालूया। गॅस बंद केलाय मी आता, कारण आपल्याला लाल तिखट घालायचे आहे। लाल तिखट एक चमचा लाल तिखट घातले आणि बेसन पीठ घालायचे याच्यात आपल्याला। 1.5 चमचा बेसन पीठ घातले। यात पाणी घालायचे थोडंसं, म्हणजे आपले मसाले जळणार नाही। आता आपल्याला ही उसळ घालायची याच्यात, अगदी ह्या पाण्यासह उसळ घालायची आपल्याला। आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार। आणि थोडीशी कोथिंबीर। 10 मिनिटात आपण याला एक उकळी काढून घेऊया, म्हणजे आपली उसळ छान अशी तयार होईल। हे बघा छान अशी वालाची उसळ तयार झाली आहे। तर आमच्याकडं नाशिकला हिला वालाची उसळ म्हणतात किंवा वालाच्या दाण्याची उसळ पण म्हणतात। तर अतिशय चविष्ट लागते खायला। तर चला आपण आता मस्त प्लेटमध्ये काढून घेऊया। अतिशय रुचकर आणि चविष्ट अशी आपली वालाची उसळ तयार झाली आहे। तर तुम्हाला कशी वाटते हे मला कळवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू आपण अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।